नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर आज आपण पाहणार आहोत, भरून मिरच्या करणार आहोत आणि नंतर फ्राय करणार आहोत। तर या मिरच्या मस्त अशा धुवून घेतल्या आहेत आणि सुकून घेतल्या आहेत। तर मधून कट करणार आहोत। या प्रकारे बघू शकता तुम्ही। पूर्ण आपल्याला कट करायचे नाही आहेत, मधून फक्त कट मारायचा आहे। सर्व मिरच्यांना कट करून घेतले आहेत आणि त्यानंतर हे बघा, त्यानंतर 1 कप यामध्ये बेसन घ्यायचं आहे। साइडला 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, सफेद तीळ 2 चमचे, सफेद तीळ 2 चमचे घेतले आहेत, म्हणजे आरोग्याला चांगले सफेद तीळ। त्यानंतर पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घेऊया आणि चिमूटभर हिंग आणि जरासं मीठ लावायचं मिरच्यांना। 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। आतून बाहेरून मिरच्यांना असं मीठ लावून घ्यायचं आहे। आता हे 15 ते 20 मिनिटं ठेवून देऊया। एकदम सोपी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा। 20 मिनिटं झालेली आहेत। आता आपण वरून कोथिंबीर घालूया। आता हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊया आणि आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही, फक्त 2 ते 3 चमचे छोटे, गरजेपुरतेच फक्त पाणी घ्यायचं आहे। बेसन आपल्याला जास्त घ्यायचं नाही आहे, म्हणजे कुरकुरीत मिरच्या होत नाही। जेवढाच तेवढं बेसन घ्यायचं आहे, जास्त दाबून पण भरायचं नाही आहे। वरून पण आणि बाहेरून पण तेवढंच बेसन यायला पाहिजे, म्हणजे खरखरीत असं वाटलं पाहिजे, म्हणजे कुरकुरीत मिरच्या होतात। जरासंच पाणी फक्त घ्यायचं आहे। या प्रकारे आपल्याला मिरच्या भरून घ्यायच्या आहेत। अतिशय पौष्टिक मिरच्या, कुरकुरीत आहे, लहान मुलं सुद्धा खातील आवडीने। आपण यामध्ये जे पदार्थ वापरलेले आहोत, सफेद तीळ, ओलं खोबरं, शेंगदाणा कूट, त्यामुळे अतिशय टेस्टी लागतात या फ्राय मिरच्या। मंडळी, ज्या दिवशी शाकाहारी जेवण असेल तेव्हा ह्या मिरच्या नक्की ट्राय करा। या प्रकारे तुम्ही कधी मिरच्या फ्राय केला नसेल तर एकदा करूनच पहा। एकदम साधी सोपी झटपट होणारी रेसिपी आहे, कोणालाही जमेल आणि याचं सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही चेक करू शकता। यामध्ये आपण चिमूटभर हिंग घातलेले आहे, म्हणजे पचनाला हलके। याआधी तुम्हाला बऱ्याच प्रकारचे मिरची फ्राय दाखवलेले आहे, हे जरा नवीन प्रकारे। मंडळी, माझी छान छान रेसिपी तुम्ही पाहता, लाईक करता, पण चांगल्या कमेंट करा, म्हणजे मला अजून रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करायला उत्सुकता वाटेल। आमच्याकडे शाकाहारी जेवण असलं की काही नाही काही तळलेले पदार्थ लागतात। मंडळी, सर्व मिरच्या इथे भरून घेतलेल्या आहेत। आता गॅसवर कढईमध्ये तेल ठेवूयात आपण। गॅसची फ्लेम मीडियम पेक्षा थोडी कमी ठेवायची आहे, म्हणजे आतून बाहेरून चांगले भाजले जातात आणि कुरकुरीत पण होतात। आणि जेवढे मावतील तेवढे कढईमध्ये आपल्याला सोडायचे आहे। हे सर्व साहित्य एकत्र करून मिरच्या स्टफ करा आणि फ्राय करा, खूपच भारी लागतात। आणि ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार। आवडल्यास लाईक करा, इतर नातेवाईकांना शेअर करा। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।